चंद्रग्रहणानंतर काय कराल? चंद्रग्रहण आणि घर शुद्धीकरण ग्रहणाचे जगभरात परिणाम. 3 मार्चचं ग्रह संपल्यानंतर काय केलं पाहिजे? तर आपल्या घरामध्ये गंगाजल, गोमूत्र हे शिंपडून घ्या. हॉल, किचन, टॉयलेट, बाथरूम, बेडरूममध्ये सगळ्या ठिकाणी. आपण स्वतः थोडंसं गंगाजल प्राशन कराल तर फार उत्तम. अंघोळ तर नक्कीच तुम्हाला करायचीच आहे. जर अंघोळ नाही करता आली तरी पण तुम्ही आचमन करावं. हातामध्ये थोडंसं गंगाजल किंवा पाणी प्यायचं. पाणी घेऊन 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून पाणी आपल्या डोक्यावरून शिंपडावं. गोमूत्र किंवा गंगाजल किंवा तुलसी दलातलं पाणी हे काही चालेल. सर्वप्रथम तुम्ही देवघरांमध्ये गंगाजल शिंपडायचं आहे. तुलसी दल पाण्यामध्ये टाकून ते पाणी शिंपडायचं आहे. आपल्या घरामधल्या देवी देवतांच्या मूर्त्या पंचामृत किंवा गंगाजलने तुम्ही स्नान घालायचं आहेत. नंतर पूजा करून देवघरामध्ये मांडणी करायची आहे. त्यानंतर स्वयंपाक कराल तर किचनमध्ये ओट्यावरच गंगाजल शिंपडून आपल्या शेगडीवर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे.